कांद्याच्या मळ्यात अफूची शेती, बोंडे दिसतात, झाली कारवाई। धाराशिवमधील वाशी तालुक्यातील दसमे या गावाच्या शिवारामध्ये कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बोंडे दिसताच संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा साठा जप्त केला। आरोपी समाधान उखडे याने कांद्याच्या पिकात आंतरपीक पद्धतीने अफूची शेती केल्याचं तपासात समोर आलंय। सुमारे 1 एकर क्षेत्रावर हे पीक घेतलं होतं। कांद्यापेक्षा उंच वाढलेली झाडे आणि त्यावरील बोंडे स्पष्ट दिसत असल्याने हा प्रकार उघडकीस आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल 73 लाख किमतीची अफूची बोंडे जप्त केलेत। या प्रकरणी आरोपीवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमे गाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीची शहानिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे PI विनोद इजपवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची शहानिशा करून त्यांनी असं मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे। त्यावरती NDPS कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। त्या कारवाईमध्ये 400 किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले, ज्याची बाजारची किंमत कमीत कमी 72 लाख अशी आहे। त्यामध्ये कारवाई पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणी लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे। आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू आणि आपली जी माहिती आहे ते आपली ओळख आहे ते गोपनीय ठेवण्यात येणार। थँक्यू। आरोपी समाधान उखडे हा शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटानं समाधान उखडे याची पक्षातून हकालपट्टी देखील केली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।